काहीतरी आहे बोलतात आहे बघा. आहेर आहे आहेर. हा बघा मोठा आहेर आहे. हा बघा मामाने पकडला आहेर. पहिला आहेर भेटला आपल्याला. हा बघा साईज बघा साईज. बापरे मोठा आहे भरपूर. बघा मामाला पकडायला नाही भेटत. बाहेर जायला बघतोय. मामाने गच्च पकडलाय त्याला. हा बघा आहे आहे. घाय मारते भरपूर मोठे मोठे घाय मारते. हा बघा आहेर. बापरे वाम आहे वाम आहे वाम आहे मित्रांनो. वाम आली आहे ही बघा. वाम आहे. शाबास एक नंबर मित्रांनो. हा बघा एक 4 आहेर मासा आणि एक वाम भेटली आहे मोठी. आणि हे बघा इकडे आपल्याला 5 आहेर मासे एक वाव. बघा खूप धमाल आहे. मोठे मोठे आहेर मासे भेटलेत आहेत. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मी. हा बघा आहेर बघा. हाय नमस्कार मित्रांनो, मी यश तबीब आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. तर मित्रांनो आज आपण चाललोय पुन्हा एकदा बाणकोट खाडीमध्ये. बाणकोट खाडीमध्ये चाललोय ते म्हणजे आपले मामा आहेत ना आणि सागर आका. त्यांनी आज आहे ना जे हायर म्हणजे किलीच मासे असतात ना त्यांची पागोली लावलेली आहे. ते पागोली आम्ही आज पालवायला जाणार आहोत. आपण एक जी पागोली असतो ना म्हणजे खांदा तो लावून झालेला आपला. तर आपण तो पालवण्यासाठी जातोय. आणि दुसरा आहे ना तो आपल्या होडीमध्ये आहे. तर तुम्ही पाठीमागे बघत असतील आपले मामा आहेत ना ते आता पागोलीला जे गल असतात ना लावलेले त्यांना हायराचे जे घास असतात ना म्हणजे जे खाणं लावतो ना आपण ते आता कापत आहेत. तर त्यांच्यासोबत आपण आता पगोली पालवायला जाणार आहोत. तर तुम्हाला मी कशी पगोली पालवतात ते तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो तिकडे नेऊन. तर चला जाऊन बघूया आपण काय एक्सपिरियन्स आहे आपला आजचा. चला तर मित्रांनो. तर हे बघा आता आम्ही ना पागोली असते ना जी ती ओढायला चाललो आहे. आणि आपलं हे बघा इकडे खणामध्ये पण दुसरी पागोली आहे. ही आपल्याला लावायची आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी आहे ना पागोली ती ओढायची. आपण मगाशी लावली ती. मी नव्हतो आलेलो तर आपण पहिले पागोली पाळवणार आहोत. बघूया पागोलीला काय भेटतंय तर. तरी बघा आपण आता पागोली ओढण्यासाठी आलो आहे. बघूया आता पागोली ओढायला. हे बघा हे आपला बुच्चो आहे. इकडे दोरी दिसत असेल तुम्हाला. हे बघा आता ओढायला सुरुवात करतोय पागोलीला. बघूया किती मोठे मोठे आयर भेटतात किती भेटतात ते पण समजेल आपल्याला. मामा आपले पागोली ओढतात आहेत आणि सागरा काय इकडे पाठीमागं बोलवत आहे. तर बघा पागोली ओढायला सुरुवात केली. आता बघूया. ही बघा सुरुवात केली आपण पागोली ओढायला. तर हे बघा बघूया आपल्याला काय काय भेटतंय तर. काहीतरी आहे बोलतात आहे बघा. आहेर आहे आहेर. हा बघा मोठा आहेर आहे. हा बघा मामाने पकडला आहेर. पहिला आहेर भेटला आपल्याला. हा बघा साईज बघा साईज. बापरे मोठा आहे भरपूर. बघा मामाला पकडायला नाही भेटत. बाहेर जायला बघतोय. मामाने गच्च पकडलाय त्याला. फिट्ट पकडलाय तोंड मामाने. गल काढतायत मामा. एकदम फिट्ट तोंड पकडायला लागतं गल काढताना. जर गल नाही निघाला ना ते चाकूने कापायला लागतो. मग हे बघा मान कापतात आहेत. बघा लवकरच भेटला आपल्याला. पागोली पालवताना ना स्टार्टिंगलाच आपल्याला हायर भेटला आहे. मोठ्या साईजचा आहे.
हा बघा आयर, बघा आयर, दात बघा याचे, दात असतात ना खूप खराब असतात. आणि हा आयर असतो ना मित्रांनो, आपल्याला कमरेचा त्रास असला ना मणक्याचा वगैरे, तो हा खाल्ला ना आयर की तो चांगला असतो. काय काय लोक मणक्याचा कोणाला त्रास असला ना की खातात. काय काय लोक जे जिल्ह्याचे गाडे असतात ना त्यांना पण. बघा किती मोठा आहे बघा, हा बघा भरपूर मोठा आयर आहे. आयर मासा आयर, काय कायकडे किलीस पण म्हणतात त्याला. तर बघूया आता पुढे आपण चाललो अजून होडी जर बघत बघत. बघा होडी होती ना त्या बाजूलाच आपल्याला भेटला मोठा आयर. आयर येत असला ना की जी पागोली असते ना त्याला दणका मारतो जरा, म्हणजे असा झटका येतो दोरीवर, ते समजायचं काहीतरी आहे म्हणून. मोठ्या साईजचा इकडे बघा. हा बघा पाण्यामध्ये आहे अजून एक दुसरा आहे पटकन. हा बघा बाप रे, पूर्ण हे मारलेत, पूर्ण लपटून आलाय बघा. सॉलिड एक नंबर, लागोपाठ दोन लागलेत पटापट पटापट. 2 गोल सोडून आहेत ना, 2 गोल सोडून. हा बघा अजून एक मोठा आयर लागलाय. हा एक आयर, तो बघा तिकडे दुसरा आयर. वा आज मजा आहे, भरपूर मोठा आहे ना, त्याच्याशिवाय मोठा आहे. याला काय बघा पूर्ण दोरी आहे ना, पूर्ण लपटून आलाय आहे दोरीला. पटापट पटापट लागलेत. आणि किती मोठ्या साईजचे आयर आहेत बघा. बघा पूर्ण पूर्ण लपटलाय त्या दोरीला, लपटून आलाय आहे. बघा हा आपला पहिला आयर इकडे आहे, आणि हा दुसरा आयर. बघूया किती आयर भेटतात आहेत ते आपल्याला. हा बघा झालाय बहुतेक तरी आता अर्धे आटे सोडून झाले, तर अजून भरपूर आटे मारलेत आहेत. पूर्ण लपटून आलाय पूर्ण. बघा असा पील मारलाय दोरीला आहे. भरपूर बऱ्यापैकी मोठे मोठे आयर भेटतात आहेत, बारीक नाही आयराची साईज आहे ती. आयर असतो ना लय चिवट असतो, तेलसट असतो, लवकर निघत नाही आयर असतो. सोडवायला बघा किती मित्रांनो तकलीफ असते ना सोडवायला बघा. हे बघा याला आटे मारलेत ना, तर सागर का पण चाललाय आपल्या मामांची मदत करायला. भरपूर आटे मारलेत ना सागर का. भरपूर आटे आहेत ते काय इकडे आटे मारला. हे बघा इकडे पण आटे मारतोय. पटापट पटापट 2 आयर भेटले ते पण. बघा अजून आपल्याला वेळ खूप भरपूर टाइम गेला आटे काढायला. आत्ता आटे सुटले बघा. बघा आत्ता आटे सुटलेत आहेत याचे आयराचे. बघ किती आटे मारलेले. साईज मस्त आहे की बऱ्यापैकी आपल्याला, आणि जाड असा आहे भरपूर. हा बघा हा पण आहे ना आयर, तो पण बऱ्यापैकी जाड आहे. दोघांनी आयराला पकडलाय.
हे बघ आटे मारतात अजून. त्याला आटे मारायला द्यायचं नाही. जर आटे बसत गेले ना तर गल लवकर निघणार नाही. मामा तर गल काढतात बघा. नाही 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 मग जरा जरा ते मानेर फटका मारून आता गल लवकर निघेल. हा बघा निघाला गल. आणि दुसरा आयर. हा इकडे एक आयर आहे आणि तिकडे दुसरा आयर. बघा मामा बोलते घाय मारते म्हणजे इथं आहे आयर. जवळच आहे. बघा इकडे दिसेल बघा आपल्याला आता इथं ना बघा. काय सुताय काय कामून टाकले. गेला वाटतं आयर वाटतं. घाय मारत होता. आहे ना आहे तो बघा. पुढे पुढे आहे मला वाटते. आम्हाला वाटतं गेला का काय. बघा पुढे दिसेल बघा आता पाण्यात. मला तर दिसला. हा बघा आता उचलताना बघा दिसेल तुम्हाला. हा बघा आयर एक मोठा भरपूर साईजचा मोठ्या साईजचा आयर आहे. याने पण आटे मारलेत आहेत. आणि मोठ्या साईजचा आयर आहे परत. जिवंत आयर भेटला. जिवंतच भेटणार आयर. बघा हा तिसरा आयर. तर पालवणीला पण मजा येते आहे. पटापट आयर येतात आहेत. हे बघा हा पहिला. तिकडे दुसरा. आणि या काकांच्या हातामध्ये आहे ना सागर काकांच्या आणि मामाच्या हातामध्ये तिसरा आयर. साईज भरपूर मोठी मोठी आहे आयराची. साईज बघा साईज. आयर बऱ्यापैकी मोठे मोठे येतात. तिसरा आयर आहे हा. आयर पूर्ण आटे मारून येतात. आटे मारले ना की काढायला वैताग येतो. पुढे पण घाय मारतंय. पुढे पण घाय मारतात आहेत. मजा आज मजा आहे आपली. मला वाटतं अजून एक पुढे आयर असणार. आतापर्यंत हा तिसरा आयर भेटला आपल्याला. आणि मोठे मोठे सगळे इकडे ह्या माशांना नाही आयराला. आयर किलीस अजून येईल असे बरेच नाव आहेत त्या माशांना. तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे त्याला आयर मासा असं म्हणतात. दोघं सोडवतात तरी लवकर निघत नाही. बघा किती चिवट आहे. आपले साप कसा आटे मारतो तसे आपण सापासारखाच एक प्राणी आहे. तो पण आटे मारतो. हा बघा लवकर आटे याचे पण सुटत नाही. बघा दोघं सोडवतात तरी निघत नाही आहेत. भरपूर चिवट असतो आयरा. बघा एक आटा सुटला आत्ता. एक आटा आता सुटला आहे. हा बघा लवकर निघत नाही ना सोडत ना आटे. त्यामुळे आपले मामा आहेत ना फटका मारतात मानेजवळ. माने जर फटका मारला ना की त्याचा अर्धा जीव आहे ना तो जातो. त्या बेंबी जवळ असते ना फटका मारला ना की पूर्ण जीव जातो. आता बघा लवकर जरा निघेल. तो बघा गल बघा पूर्ण आतमध्ये लपटवला त्याने. निघाला गल निघाला. आता आयर पण निघेल बघा. हा बघा तिसरा आयर.
किती मोठा आहे बघ. बघा सागर का पकडून जरा दाखव जरा मानेजवळ. बघा हात आहेत ना सरतायत, धुतोय सागर का हात. बघा मामा बघा पकडून दाखवतो आपला किती मोठा आहे तो. मोठ्या साईजचा आयर आहे. किती मोठं का बघा सागर का पण दाखवतो आपल्याला. हा बघा 2 हातात पकड, 2 हातात. हा बघा साईज, बघा साईज मित्रांनो किती मोठे मोठे आयर आहेत ते. चला आता मला वाटतं पुढं पण घाय मारतोय आहे. आतापर्यंत 3 आयर भेटले मोठे मोठे. हा पुढे घाय मारतोय का मामा? पुढे घाय मारताना वाटत नाही आपल्याला. बघूया आपल्याला आतापर्यंत 3 तर भेटलेच आयर आहेत. तर बघा गलाचे घास खाल्लेले असतात ना, त्या मामा घास पण लावतोय. तर बघ अजून एक आहे मला वाटतं आयर. पिशवी आली आहे, पिशवीच्या खालच्या साईडला मला वाटतं. पिशवी कापून टाकली आहे. खालच्या साईडला अजून एक आयर आहे वाटतं. घाई तर मारतोय, बघूया भेटतोय काय आयर. हाय हाय, हा बघा, हा बघा साईज बघा. अजून एक आयर. वा शाबास, 4था आयर. आयराची पूर्ण बघा, आयराने धमाल केलेली आहे, फुल धमाल. काय किती आयर भेटलेत आपल्याला मोठ्या मोठ्या साईजचे. बघा होडीमध्ये पूर्ण दैना करून टाकले आयरांनी. आम्हाला पकडायला देत नाही एवढे आयर आहेत. हा 4था आयर आहे मोठा. बघा आयर, बघा आयर, आयरांची पूर्ण धमाल धमाल आहे आयरांची. किती आयर भेटलेत बघा. हा 4था आयर मित्रांनो. खूप मजा आहे आयर पकडायला. 4 आयर आले, ते पण मोठ्या मोठ्या साईजचे. आयराची पागोली पालवताना मजा येते खूप आहे. एवढे आयर भेटलेत आहेत. तेव्हा साईज बघा, साईज याची खरोखर साईज बघायसारखी वाटते एकदम. खूप एक नंबर साईज आहे. हे काय ना, खातात पण, खायला मस्त लागतं. आणि आपला मणक्याचा हे असतो ना, कमरेचा किंवा कोणाला कंबरदुखी असेल किंवा कुठल्या हाडाचा प्रॉब्लेम असेल ना, त्यांना चांगले असतं ते आयर खाण्यासाठी. अजून एक 4 आता भेटलेत आपल्याला आयर आहेत. अजून पुढे आपल्याला घाय मारते, बघूया. हा बघा इकडं आहे वाटतं आयर. हा बघा आहे. घाय मारते, भरपूर मोठे मोठे घाय मारते. हा बघा आयर, बापरे. वाम आहे, वाम आहे, वाम आहे मित्रांनो. वाम आली आहे ही बघा, वाम आहे. शाबास, एक नंबर मित्रांनो. हा बघा एक 4 आयर मासा आणि एक वाम भेटली आहे मोठी. अरे एक नंबर. खूप मजा आहे. आपल्याला वाम पण भेटली आहे. वाम भेटत नाही सहजासहजी, मग आपल्याला भेटली आहे. नशीब आपल्याला खरोखर खूप छान आहे. वाम खायला एक नंबर लागते. वाम लोकांना ना खायला वाम भेटत नाही. मुंबई लोकांना सांगू हे बघा वाम काढतायत मामा. ही बघा वाम, बघा वाम. खरोखर एक नंबर वाम भेटली. हे बेकार असते, याच्यापासून जरा लांबच राहायचं. जर एकदा ही चावली ना तर सॉलिड काम करते आपला. हे बघा इकडे बघा, वाम आहे ना सगळीकडे धावते. मला भीती वाटते चावा बिवायची नाही तर. आहे काय पुढे बघा घाय मारते. मामा बोलतात हाय म्हणून पुढे. हे बघा अजून एक गेला तिकडे.
अशी मली लावून जाते, मली असते ना ती लावून गेली ना गला की समजायचं गेला म्हणून. हा बघा अजून एक, हा बघा. अरे वा, छोटासा पण आपल्याला किती, हा 5वा आहेर ना, हा 5वा आहेर आणि एक वाम. हा आतापर्यंत ना सर्वात छोटा आहेर आहे, म्हणजे भरपूरच छोटा आहेर आहे हा. केळशी मासा म्हणतात त्याला, केळशी. हे बघा, आता इकडे आहे, इकडे वाम आहे, वाम आहेर. हा बघा, काढला मामाने. आतापर्यंत आपले 5 आहेर भेटलेले आहेत. त्या गलाला आटे मारले ते तिथे. ते बघ आपले ना पागोले ना ती संपत आली आहे. वारा पण आता वाढला आहे, वाऱ्याचा वेग. आणि हे बघा इकडे आपल्याला 5 आहेर मासे, एक वाव. बघा खूप धमाल आहे, मोठे मोठे आहेर मासे भेटलेत आहेत. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मी. हा बघा आहेर बघा, बघा 5 आहेर मासे भेटलेत आहेत. 4 मोठ्या साईजचे आहेत आणि एक छोटा आहे आणि एक वाम भेटली आहे. तरी बघा पागोली आपली संपली आहे. पागोली संपली आहे. इकडे आपले मामा होते पागोली पालवत आणि आपल्या सागर काका इकडे बोलवत होते. सागर का मस्त भेटलं ना आहेर, 5 मोठे मोठे आहेर भेटलेत आपल्याला. ते पण आता हे खेकड्याला लावशील ना पागोलीला, हे घास खेकड्यासाठी चांगले असतात ना एकदम. हे जे आहेराचे घास असतात ना मित्रांनो, हे ना खेकड्यासाठी चांगले असतात, टिकाऊ असतात. कारण लवकर ना खेकडे यांना खात नाही आणि खेकडे पण बऱ्यापैकी भेटतात. तर तुम्ही बघितलं ते बघा, आपण आलेलो आहेर मासेमारी करायला. आणि आपलं गाव बघा, खूप सुंदर असं गाव दिसतो आपलं, वाल्मिकी नगर. बानकोड्या नावाने देखील ओळखतात आपल्या गावाला. तर मित्रांनो तुम्ही बघताय आपण आलेलो आहेर मासेमारी करायला. आहेर मासेमारी करताना ना किलीज मासेमारी देखील बोलतात त्याला, आमच्याकडे आहेर मासेमारी म्हणतात. तर आपल्याला बघा किती किलीज भेटलेत आहेत, बघा पाठीमागे खूप सारे भेटलेत आहेत. तर तुम्हाला मी दाखवली किलीज मासेमारी कशी करतात ती. आणि आपल्याला 5 किलीज म्हणजे आहेर आणि एक वाव. तर आपल्याला बघितलेत तुम्ही आहेर मासेमारी दाखवली मी तुम्हाला. तर व्हिडिओ आवडली का मित्रांनो तुम्हाला? ही जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो.